उद्या मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होणार आहे। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। मुंबईतील सावरकर स्मारक सभागृहात ही बैठक होईल। गुढीपाडवा मेळाव्याच्या नियोजनाकरिता ही बैठक होणार आहे। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतो। या संदर्भात ताजे अपडेट देतात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, काय ताजे अपडेट? राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्याच्या नियोजनाकरता आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलेलं आहे। यावेळी गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज्यातले प्रश्न असतील, तात्कालिक असणारे राजकीय विषय असतील, यावर कशा पद्धतीने पक्षाची भूमिका मांडता येईल या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अर्थातच गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत, कोणती भूमिका घेणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे। औरंगजेबाची कबर असेल किंवा सध्या सुरू असणारी राजकीय स्थिती असेल, यावर राज ठाकरे काय वक्तव्य करतात हे तर बघायचंच आहे। मात्र त्यासोबतच आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची नेमकी काय ध्येय धोरणं असावी, पक्ष कशा पद्धतीने पुढे जावा, त्यासोबतच महापालिका निवडणुकीसाठी काही विशेष संदेश आपल्या मनसैनिकांना राज ठाकरे देत आहेत का, त्या संदर्भाने काही तयारीचा आढावा राज ठाकरे या बैठकीमध्ये कदाचित घेऊ शकतात। त्याच्यामुळे मनसेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची सावरकर स्मारकाच्या सभागृहामध्ये संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरेंनी बैठक बोलावलेली आहे। अर्थातच येणारा गुढीपाडवा मेळावा हा मनसेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मेळावा असू शकतो। निश्चित। धन्यवाद मनश्री ताजे अपडेट देण्यासाठी।